आज या ठिकाणी आमच्या उपोषणाचा आज हा दुसरा दिवस आहे। आम्ही अमरण उपोषण पत्करलेलं आहे, परंतु प्रशासनाला आमच्या बदली कर्मचाऱ्यांची कोणत्याही प्रकारचं देणं ना घेणं आहे। कारण का त्यांच्याकडे आता सद्यस्थितीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणास्तव बदली कर्मचारी महापालिकेतून बाहेर कसा जाईल असे त्यांचे विचार चाललेले आहेत, असे आम्हाला आता वाटू लागलेले आहे। कारण का तर नगरपालिका काळापासून काम करणाऱ्या बदली कर्मचाऱ्याला न्याय देण्याचं तर सोडाच, पण बदली कर्मचाऱ्याच्या नंतर 10 ते 15 वर्षांनी लागलेल्या कर्मचाऱ्याच्या जागेवरती आम्हाला कामास घेऊन त्या कामगाराला कायमचा दर्जा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या या प्रशासनाचा आम्ही या ठिकाणाहून धिक्कार करीत आहोत। आणि जर आम्हाला आमच्या कामाच्या प्रक्रियेतून न्याय या ठिकाणी आमच्या प्राणासही बेतले तरी चालेल, परंतु ही जागा आम्ही सोडणार नाही। आम्ही एक 8 दिवसापूर्वी अशी त्यांना विनंतीवजा सूचना केली होती की बदली कर्मचारी कोणत्या प्रकारचे आंदोलन करू शकतोय याची प्रचिती आता सद्यस्थितीमध्ये या महापालिकेमध्ये आलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यांना नाही आहे। परंतु ज्यावेळी बदली कर्मचारी इरिस पेटतो व तो एखादी गोष्ट ठरवतो तर तो जीव गेला तरी त्या गोष्टीपासून परावृत्त होत नाही आणि मागे हटत नाही। हे येणाऱ्या काळामध्ये आपणास दिसून येईल। आम्ही सर्व बदली कर्मचारी एकत्रितपणे त्या उपोषणामध्ये सहभागी होत आहोत। त्या सध्या तरी आमची जरी कर्मचाऱ्यांची विसंगती दिसत असेल तर येणाऱ्या काळामध्ये या 2 दिवसातच कर्मचारी एकजूट कसा होतो हे प्रशासनाला दिसून येईल। आणि यामध्ये जर आमच्यापैकी कोणत्याही कर्मचाऱ्याचे जर काही बरवाईट झाले तर याची सर्वस्व जबाबदारी महापालिका प्रशासनावर राहील असे या ठिकाणी मी जाहीर करीत आहे। आणि कालपासून तरी आज आत्तापर्यंत आमच्याकडे प्रशासनाचा कोणताही माणूस ना विचारणा करण्यात आला ना आम्हाला कोणता प्रतिनिधी त्यांचा विचारणा करण्यात आलेला आहे। यावरूनच प्रशासनाची अनास्था आमच्याबद्दल दिसून येत आहे आणि आम्ही येणाऱ्या काळामध्ये आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचं काम आम्ही या ठिकाणून करणार आहोत।